ग्रामीण महाराष्ट्रातील एका दुर्लक्षित भागात घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. कारण येथे एका तरुण महिलेचे आयुष्य तिच्या हातून हिसकावून घेतले गेले. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. अपंग असल्याचा गुन्हा ठरवून तिला जबरदस्तीनं वेगळे करण्यात आले आणि मानवी प्रतिष्ठा, वैवाहिक नात्यांची पवित्रता व कायद्याची भीती बाजूला सारून तिला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. पीडित महिला शिक्षणानं फार पुढे गेलेली नसली तरी स्वाभिमानी, कष्टाळू आणि संसारासाठी झटणारी होती. तिचा विवाह काही वर्षांपूर्वी एका मेहनती तरुणाशी झाला होता. लग्नानंतर दोघेही छोट्या घरात समाधानानं राहत होते. शेतमजुरी, छोट्या मोठ्या कामातून संसार चालत होता. मात्र एका अपघातानं सगळे चित्र बदलले. नवऱ्याचा पाय निकामी झाला, शरीर अपंग झाले, पण मन मात्र खचले नाही. त्या अवस्थेतही तो पत्नीवर विश्वास ठेवून जगण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीनंही सुखात साथ दुःखात साथ या वचनाशी प्रामाणिक राहत नवऱ्याची सेवा केली. त्याला आंघोळ घालणं, औषधे देणं, घर खर्चासाठी बाहेर जाऊन काम करणं हे सगळे ती करत होती. परंतु समाजाला हे सहन झाले नाही. गावातील टोमणं, नातेवाईकांचे कुजबुजणं, सासरकडील लोकांचे तिरस्कारपूर्ण वागणं दिवसेंदिवस वाढत गेले. अपंग नवरा म्हणजे आयुष्याची नासाडी, तरुणपण वाया जात आहे, दुसरे लग्न कर, अशा शब्दांनी तिच्या मनावर सतत आघात होत राहिला. आर्थिक अडचणींचा फायदा घेत काही लोकांनी परिस्थितीचा गैरफायदा उचलला. याच दरम्यान गावात भंगार गोळा करणाऱ्या एका व्यक्तीचा घरात प्रवेश वाढू लागला. तो थोडे पैसे देऊ लागला. सासरकडील लोकांनी त्यातच संधी पाहिली. अपंग जावयाला ओझे मानून काढून टाकण्याचा कट रचला गेला. पीडित महिलेला मानसिक छळ, अपमान, धमक्या दिल्या गेल्या. नकार दिलास तर घराबाहेर काढू, माहेरच्यांची अब्रू काढू, अशा भीतीमुळं ती पूर्णपणे दबावाखाली आली. अखेर समाजाच्या आणि कुटुंबाच्या निर्णयापुढं तिचा आवाज दाबला गेला. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता, तिची स्पष्ट संमती न घेता तिचे त्या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. हा प्रकार घडत असताना अपंग पती असहाय्यपणे पाहत राहिला. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यानं मदतीसाठी विनवणी केली, पण त्याचे शब्द कुणाच्या कानावर पडले नाहीत. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि अपंग हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते पुढे आले आहेत. जबरदस्तीचे लग्न, मानसिक छळ, अपंगत्वावर आधारित भेदभाव आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून संबंधित कुटुंबीय, मध्यस्थ आणि दबाव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना आजही आपल्या समाजात अपंग व्यक्तींना कसे दुय्यम मानले जाते, स्त्रीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कसा नाकारला जातो आणि पैशासाठी नातेसंबंध कसे मोडले जातात, याचे विदारक वास्तव उघड करून दाखवते. धन्यवाद.